मी आज काय बनवू? चिकन. ओके. तर इथे घेतलं आहे मी अद्रक, लसूण, त्यानंतर मी शेंगदाणे घेतलेले आहे भाजून, त्याच्यावरची स्किन काढून घेतली आहे. 4-5 हिरवी मिरची घेतली आहे, 2-4 पुदिन्याची पानं घेतली आहे, थोडंसं फ्रेश कोरिअँडर घेतलं आहे, त्यानंतर हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे, थोडंसं जिरं घेतलं आहे आणि 2 चमच मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. त्याला छान ग्राइंड करून घेतलं आहे. इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये टाकलं आहे थोडासा कांदा, बारीक चॉप करून. कांदा आपला थोडासा परतला की आपण जी पेस्ट आपण ग्राइंड करून ठेवली होती ती इथे ॲड करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला ही पेस्ट जी आहे ती खूप छान अशी शिजवून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. तर आज मी बनवत आहे चिकन, ते पण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने, महाराष्ट्रीयन ठेचा यूज करून. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. या पद्धतीने चिकन खूप छान लागते, टेस्टी लागते, यम्मी लागते आणि महाराष्ट्रीयन ठेचाची जी टेस्ट आहे ती खूप छान येते. त्यानंतर इथे मी तेल सुटलं आहे, त्यानंतर मी इथे अर्धा किलो चिकन इथे ॲड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला हे चिकन या मसाल्यामध्येच छान शिजवून घ्यायचं आहे. 2-3 वेळा याला फिरवून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला आता तेल छान सुटलेलं आहे. तर आपल्याला आत्ता इथे पाणी ॲड करायचं नाही आहे, त्याला परत इथे झाकून ठेवायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे. तसं 2-3 वेळा करून घ्यायचं आहे. तर आज आपण चिकन ग्रीन पद्धतीने बनवणार आहे, त्यामुळे मी इथे लाल तिखटचा यूज केलेला नाही आहे. त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण इथे जे टाकलं आहे थोडं एक्स्ट्रा टाकलं आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त छान तेल सुटलं आहे. त्यानंतर मी जे मिक्सर ग्राइंडरमध्ये पण मसाला ग्राइंड करून घेतला होता त्यामध्येच मी अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेतलं होतं. ते पाणी मी यामध्ये सोडून घेतलं आहे आणि छान आलं परत तेल सुटेपर्यंत शिजू दिलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर पण आपल्याला भरपूर वेळ असं छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, तेव्हा छान आपल्या ग्रेव्हीला पण टेस्ट येतो आणि चिकनला पण टेस्ट येतो. तर तुम्ही बघू शकता आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे. तर चिकन दिसायला जेवढं छान दिसत आहे तेवढंच खायला पण यम्मी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मी यासोबत केले होते पराठे. तर हे पराठे एकदम सिंपल पद्धतीने बनवले होते. तर मी चपाती आपली लाटून घेतली होती, त्यानंतर टाकले होते जिरं, चिली फ्लेक्स, थोडंसं सॉल्ट आणि ऑरेगॅनो. त्याला ट्रायंगल शेपमध्ये असं लाटून घेतलेलं आहे. त्यानंतर याला तेल टाकून आपल्याला शेकून घ्यायचं आहे छान. तर हे पराठे तुम्ही नुसतेच बनवू शकता, मुलांना टिफिनवर पण द्यायसाठी खूप छान आहे. तर निम्मी आणि वीरची तर फेवरेट आहे, म्हणून त्यासाठी मी आज बनवले होते. त्यांना दोघांना खूप आवडतात. तर तुम्ही हे पराठे फक्त पराठे म्हणून पण एन्जॉय करू शकता. तर आपलं चिकन आता रेडी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.